मुंबईत रिमझिम पाऊस, पण या पावसातही मोठी गर्दी. रामरक्षा हनुमान चालीसेचं पठण हे ऐकून हे चित्र एखाद्या मंदिरातलं असेल याची कल्पना तुम्हालाही आली असेल. पण मंदिरातच देवाच्या आराधनेसह आंदोलनाच्या घोषणा सुद्धा ऐकायला मिळाल्या. ठिकाण होतं दादरचं हनुमान मंदिर. राम मंदिर दान चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी आंदोलन छेडत हिंदुत्वावरून भाजपवर निशाणा साधलाय आणि त्याला आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलंय. बघूयात. आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. राम सर्वांचा आहे. राम सर्वांचा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची साथ घालत हिंदुत्वाची हाक आज दिली आहे. निमित्त होतं अयोध्येतल्या राम मंदिरात झालेल्या दान चोरीचं. याच दान चोरी विरोधात ठाकरेंनी एल्गार पुकारलाय. दादरच्या ऐतिहासिक हनुमान मंदिरात त्यांनी महाआरती करत रामरक्षा स्तोत्र, ओम श्री राम रक्षा स्तोत्र मंत्र सिया बुध कौशिकरिषे सीतारामचंद्रो देवता हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र पठण केलं. तसंच राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात देखील केलेली आहे. यावेळी त्यांनी मंदिर लुटत असाल तर हिंदू माफ करणार नाही असं म्हणत सत्ताधाऱ्यांना आणि भाजपला इशारा देखील दिलाय. आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत, पण मूर्ख नाही आहोत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललोय, अब हिंदू माफ नाही करेगा. शिवसेनेने तिकडे देणगी दिली होती. आपण उपकार नव्हते केले. आपण एक कर्तव्य केलं होतं. फुलला फुलाची पाकळी म्हणून आपण तिकडे ती देणगी दिली होती. 1 कोटी चांदीची वीट दिली होती. सिंधी समाजाने चांदीच्या विटा दिल्या होत्या. कुठे गेले हे सगळं? इतकंच नाही तर यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी आम्हाला भाजप मुक्त राम हवाय असंही म्हटलं. हिंदू रक्षक आहेत, आपल्यावरती टीका करतायत. त्यांना सांगू इच्छितो, अरे जर तुमच्या भवनांमध्ये राष्ट्र हिंदूंचं रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे. आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. राम सर्वांचा आहे. राम सर्वांचा आहे. केदारनाथ आहे, तिथलं जवळपास कित्येक किलो सोनं हे लुटलं गेलं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप झालेत. त्यांनी उज्जैनच्या इथली सगळ्या जमिनी ढापलेल्या आहेत. महाकालचे काल आहेत हे. आणि आता अयोध्यामध्ये तर अशा बातम्या येत आहेत की शिसारी येते या लोकांची. बद्रीनाथ मध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत. तर ठाकरेंनी आंदोलन पुकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना चिमटा काढला. उद्धव ठाकरेंना राम आठवले हीच आनंदाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच रामाचा मार्ग सोडला म्हणून त्यांच्या पक्षाची अधोगती झाल्याचंही फडणवीसांनी म्हटलं. तर नितेश राणेंनीही ठाकरेंच्या या आंदोलनावर टीका केली आहे. मला आनंद आहे की शेवटी उद्धवजींना राम आठवले. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजे. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. राम मार्गाने चालले तर त्यांचं भलं होईल. केवळ आजच्या पुरती नाही, त्यांनी रोज एकदा रामरक्षा म्हणावी अशी माझी अपेक्षा. मला आनंद आहे की शेवटी उद्धवजींना राम आठवले. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजे. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. राम मार्गाने चालले तर त्यांचं भलं होईल. केवळ आजच्या पुरती नाही, त्यांनी रोज एकदा रामरक्षा म्हणावी अशी माझी अपेक्षा. हिंदू समाज भोळा नाही, पण भोळा आहे पण मूर्ख नाही. म्हणून तर उद्धवजींना सत्तेच्या बाहेर बसवलंय ना. म्हणून तर त्यांना सत्तेकडून हकलून दिलं ना. कारण हिंदूंना माहिती आहे की भैरूपिया कोण आहेत. कोणी वोट जिहादच्या नावाने त्याचे खासदार निवडून दिले हे हिंदूंना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. समस्त हिंदू समाज निश्चित पद्धतीने विचारपूर्वक लोकांना जवळ घेतो आणि लांबही करतो. याचा अनुभव उद्धवजींना 24ला आलेला आहे. राम मंदिरातील दान चोरीसाठी छेडलेल्या आंदोलनातच ठाकरेंनी धनुष्यबाण चोरीचा आरोप करत मशालीने अन्यायाची लंका जाळण्याचा इशारा दिला. तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल
आमच्याकडचा प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. हा हिंदू हा काही वेडा नाही. पावसात चिंब भिजून सुद्धा राम रक्षा म्हणतोय, मारुती स्तोत्र म्हणतोय, हनुमान चालीसा म्हणतोय. कशासाठी म्हणतोय? काय घरी वेळ जात नाही म्हणून म्हणतोय? ही पावसात पेटलेली ठिणगी आहे. आणि राम भक्त कसे आहेत अजून जर काही राज्य करताना कळले नसतील तर त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की प्रभू श्रीरामाबरोबर जी वानर सेना होती त्या वानर सेनेने रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर नवनाथ बन यांनी लंका हनुमानाने मशालीने नाही तर शेपटाने जाळली होती असं म्हणत ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचा विसर उद्धवजी ठाकरे यांना झालाय, त्याचप्रमाणे रामायण देखील उद्धवजी ठाकरे विसरलेले दिसत आहेत. कारण मशालीने लंका जाळली नव्हती तर हनुमंतरायाच्या शेपटीने लंका जाळली होती. हा इतिहास आहे, हे रामायणातला दाखला आहे. उद्धवजी ठाकरे, प्रभू रामचंद्रांना तुम्ही विसरला. तुमच्या अहंकाराची लंका जनतेच्या शेपटीने जाळून टाकलेली आहे हे देखील तुम्ही विसरला. आणि हनुमंतरायाची हनुमान चालीसा म्हणणाऱ्यावर तुमचं सरकार असताना तुम्ही गुन्हा दाखल केला होता. हिंदुत्व सोडल्याचा आरोप विरोधकांकडून ठाकरेंवर कायम केला जातो. त्याला ठाकरेंकडून उत्तरही दिलं जातं. पण आता हीच प्रतिमा बदलण्याची संधी ठाकरेंना अयोध्या दानचोरी प्रकरणामुळे मिळाली आहे. कारण या दानचोरी विरोधात देशभरात संताप आहे. त्यामुळे ठाकरे हा मुद्दा उचलून भाजपवर शरसंधान साधत हिंदुत्वाची हाक देत आहेत. त्यामुळे ठाकरे आपल्या हिंदुत्वाला आणखी धार देणार, त्याचीच प्रचिती देणारं हे आंदोलन होतं. त्यामुळे दानचोरीच्या मुद्द्यावरून भाजपला घेरत आपली हिंदुत्वाची प्रतिमा आणखी ठसठशीत करण्याचा हा प्रयत्न यशस्वी होतो का हे बघावं लागेल. सौरभ कोरटकर, झी 24 तास,